नमस्कार. आज आपण अशा एका अतिशय महत्त्वाच्या आणि गुंतागुंतीच्या प्रश्नावर बोलणार आहोत, जो सध्या बंगालमध्ये अक्षरशः वणव्यासारखा पसरतोय. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका अशा पेचावर प्रकाश टाकणार आहोत, ज्यामध्ये कायदा, अर्थव्यवस्था आणि एक व्हायरल झालेला बहिष्कार या सगळ्यांचीच कशी विचित्र सांगड घातली गेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळेल. चला तर मग या समस्येच्या अगदी मुळाशी जाऊया आणि समजावून घेऊया की नेमकं काय घडत आहे. सध्या इंटरनेटवर बंगालच्या पोलेरहाट आणि गोरुहाट सारख्या बाजारांचे काही व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत. एरवी बघा, बकरी ईदच्या काळात या बाजारांमध्ये खरेदी विक्रीसाठी पाय ठेवायलाही जागा नसते. पण सध्या चित्र एकदम उलट आहे. हिंदू विक्रेते आपले प्राणी घेऊन बाजारात आशेने आले आहेत, पण मुस्लिम ग्राहकांनी गुरांची खरेदी करण्यावर पूर्णपणे बहिष्कार टाकलाय. एकही प्राणी विकला जात नाहीये आणि रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ आल्यामुळे या हिंदू विक्रेत्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलेलं आपल्याला त्या व्हिडिओंमध्ये पाहायला मिळतंय. आता ह्या संपूर्ण प्रकरणातला एक मोठा विरोधाभास बघा. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओंमध्ये मुस्लिम ग्राहक थेट हिंदू विक्रेत्यांना सांगतायत की ह्या प्राण्यांना घेऊन जा, ही तुमची आई आहे, आम्ही विकत घेणार नाही कारण आम्हाला जेलमध्ये जायचं नाहीये. विचार करा, खरेदीदारांना तुरुंगात जाण्याची इतकी मोठी भीती वाटतेय आणि दुसरीकडे विक्रेते मात्र आपले न विकले गेलेले प्राणी आणि डोक्यावर वाढत चाललेलं कर्ज ह्या दुहेरी कोंडीत सापडले आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की अचानक असं काय झालं, बाजारात अशी शुकशुकाटी का पसरली? तर या सगळ्या गोंधळाची सुरुवात होते 13 मे रोजी झालेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अचानक झालेल्या कायदेशीर बदलामुळे. पश्चिम बंगाल सरकारने 1950च्या पश्चिम बंगाल प्राणी कत्तल नियंत्रण कायद्याची अचानक अत्यंत कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता या नव्या नियमानुसार गुरांची कत्तल करायची असेल तर अगदी कडक नियम पाळावे लागतील. प्राण्यांच्या डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घ्यावं लागेल की तो प्राणी काम करण्यासाठी कायमस्वरूपी अयोग्य आहे किंवा त्याने वयाची 14 वर्ष पूर्ण केली आहेत. आणि एवढंच नाही तर यावर महानगरपालिका किंवा पंचायत समितीची रीतसर परवानगी देखील घ्यावी लागेल. आणि समजा हे नियम कोणी डावलण्याचा प्रयत्न केलाच तर शिक्षा अतिशय कडक आहे. थेट 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 1000 रुपये दंड किंवा दोन्ही. आणि नेमकी हीच ती तुरुंगवासाची भीती आहे ज्यामुळे खरेदीदारांनी बाजाराकडे पूर्णपणे पाठ फिरवलीय. पण बघा, हा फक्त कागदावरचा कायदा राहिला नाही. या कायद्याच्या अटींचं रूपांतर अगदी कमी वेळात एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक गोंधळात कसं झालं ते आता आपण बघूया. या सर्व घटनांचा वेग थक्क करणार आहे. 1950 मध्ये दुधाचा पुरवठा वाढवण्यासाठी आणलेला हा कायदा 13 मे रोजी त्याची कडक अंमलबजावणी जाहीर होते आणि अवघ्या काही दिवसांतच परिस्थिती एकदम चिघळते. बातम्यांनुसार भाजपचे कार्यकर्ते आणि संलग्न संघटनांनी राज्यभर प्राण्यांची वाहतूक करणारे ट्रक अक्षरशः रस्त्यातच अडवायला सुरुवात केली, ज्यामुळे अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला. या ठिणगी पडली ती एका विशिष्ट घटनेमुळे. भाजपच्या आमदार रेखा पात्रा यांनी प्राण्यांची वाहतूक करणारी एक गाडी अडवली आणि थेट मागणी केली की ह्या गायींनी 14 वर्ष पूर्ण केली आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांचं चक्क जन्म प्रमाणपत्र दाखवा. ही घटना एवढी गाजली की त्याची चर्चा देशभरात झाली आणि याच घटनेमुळे मुस्लिम संघटनांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं, ज्यातून त्यांनी एकत्र येत गोवंश खरेदी न करण्याचा हा मोठा निर्णय जाहीर केला. राजकारण आणि कायद्याच्या या गोष्टी बाजूला ठेवूया आणि जमिनीवरच्या भीषण आर्थिक वास्तवाकडे वळूया. या बहिष्काराचा स्थानिक कृषी समुदायावर जो गंभीर परिणाम झाला आहे तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बंगालच्या या बाजारांची रचनाच मुळी एकमेकांवर अवलंबून आहे. एका बाजूला घोष समाज आहे, जो प्रामुख्याने गोपालक आहे आणि दरवर्षी दूध न देणारी गुरे विकतो. आणि समोर आहेत मुस्लिम ग्राहक, जे विशेषतः बकरी ईदच्या काळात या गोवंशाचे मुख्य खरेदीदार असतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेलं हे एकमेकांवर अवलंबून असलेलं आर्थिक चक्र आता या बहिष्कारामुळे पूर्णपणे कोलमडून पडलंय. या सगळ्यात मोठी अडचण आहे ती त्या 14 वर्षांच्या नियमाची. इथे कृषी वास्तव आणि कायदा यांच्यात खूप मोठी तफावत आहे. प्रत्यक्षात शेतकरी 7 ते 8 वर्षांनंतर गायी जेव्हा दूध देणं थांबवतात तेव्हा त्यांची विक्री करतात. पण कायद्यानुसार प्राणी 14 वर्षांचा होईपर्यंत थांबावा लागेल. म्हणजे उरलेली इतकी वर्षे या प्राण्यांना सांभाळायचं कसं, हा एक अतिशय मोठा प्रश्न आता उभा राहिलाय. आणि हा प्रश्न साधासुद्धा नाहीये. एका न विकल्या गेलेल्या प्राण्याला रोज सांभाळायचं म्हटलं तर अन्न, औषध आणि जागेचा खर्च धरून दिवसाला किमान 500 रुपये खर्च येतो.
जर उत्पन्नच शून्य असेल तर हा रोजचा 500 रुपयांचा खर्च कसा परवडणार? थोडक्यात सांगायचं तर विक्रेते एका भयानक आर्थिक कोंडीत सापडल्यात. त्यांनी बँका आणि सावकारांकडून लाखोंची कोटींची कर्जे घेतली आहेत. प्राणी विकले जात नाहीयेत आणि वरून रोजचा 500 रुपये खर्च मीटरसारखा चालूच आहे. त्यात भर म्हणजे जे प्राणी आधी विकले गेले होते ते ग्राहक आता परत आणून देत आहेत आणि पैसे मागतायत. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की आता जगण्यासाठी या हिंदू विक्रेत्यांनीच सरकारकडे 14 वर्षांची ती कडक अट शिथिल करण्याची विनवणी सुरू केली आहे. ही सगळी आर्थिक ओढाताण जमिनीवर सुरू असतानाच उच्च न्यायालय आणि वेगवेगळ्या राजकीय विचारधारेचे नेते या संपूर्ण परिस्थितीवर कशी प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं देखील तितकंच रंजक आहे. 13 मेच्या या कडक निर्णयाला विरोध करण्यासाठी थेट कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण न्यायालयाने ही याचिका पूर्णपणे फेटाळून लावली. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की गोवंशाची कुर्बानी हा बकरी ईदचा अनिवार्य भाग नाही आणि सरकारचे नियम कायदेशीरदृष्ट्या एकदम योग्य आहेत. यामुळे कायदेशीर पळवाटा पूर्णपणे बंद झाल्या आणि परिस्थितीचा पेच आणखी वाढला. या कायदेशीर निर्णयानंतर साहजिकच समाजातून 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. एकीकडे भाजप समर्थकांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय. त्यांच्या मते सरकारने गोवंशाचा सन्मान केला असून आता राज्यात बेकायदेशीर कत्तलखान्यांवर ठोस कारवाई होईल. या भूमिकेचा पूर्ण भर प्राण्यांचं संरक्षण करण्यावर आहे. पण दुसऱ्या बाजूला काही अतिशय आक्रमक राजकीय प्रतिक्रियाही पाहायला मिळाल्या. माजी आमदार हुमायून कबीर यांनी स्पष्ट इशारा दिला की कायदा काहीही असला तरी कुर्बानी देण्याची परंपरा कोणत्याही परिस्थितीत पाळली जाईलच. यातून हेच दिसून येतं की बाजारातील परंपरा कायद्यापेक्षा मोठी मानली जातेय. तरीही हे आवर्जून सांगायला हवं की याच काळात समाजातील इतर अनेक मुस्लिम नेत्यांनी अत्यंत समजूतदार आणि शांततापूर्ण भूमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले आहे की जर सरकारचा आदेश असेल तर आम्ही नक्कीच त्याचं पालन करू आणि जर यामुळे आमच्या हिंदू बांधवांना त्रास होत असेल तर आम्ही गोवंश हत्या करणार नाही. हा एक प्रकारे 2 समुदायांतला संघर्ष टाळण्याचा अतिशय महत्त्वाचा प्रयत्न आहे. आणि या सर्व राजकीय गदारोळात डाव्या पक्षांनी एक अतिशय व्यावहारिक मुद्दा मांडलाय. त्यांचं म्हणणं आहे की हा 1950चा कायदा आता पूर्णपणे कालबाह्य झालाय. आजच्या आधुनिक काळात शेतीत बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतलीय आणि जेव्हा एखादी गाय दूध देणं थांबवते तेव्हा शेतकऱ्यांसाठी तिचं आर्थिक मूल्य फक्त मांसापुरतंच उरतं. त्यामुळे हा जुना कायदा आत्ताच्या शेती व्यवस्थेशी अजिबात सुसंगत नाहीये. कायदे, राजकारण आणि न्यायालय या सगळ्या चक्रातून बाहेर पडून आपण पुन्हा एकदा या विश्लेषणाचा मुख्य मुद्द्याकडे येऊया. तो म्हणजे माणसांच्या उपजीविकेचा प्रश्न. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा आणि कटू विरोधाभास बघा. ज्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी हा कायदा पुन्हा इतक्या कठोरपणे लागू करण्यात आला, त्याच कायद्यानं अनावधानाने त्या प्राण्यांचं पालनपोषण करणाऱ्या गुराख्यांच्याच पोटावर पाय आणलाय. विचार करा, आज रक्षणकर्तेच सर्वात मोठ्या संकटात सापडले आहेत. आणि म्हणूनच आपण एका अशा गंभीर प्रश्नावर येऊन थांबतो ज्याचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. न्यायालय आणि सरकार कायद्याच्या अंमलबजावणीवर ठाम आहेत आणि दुसरीकडे ग्राहकांचा बहिष्कारही कायम आहे. अशा या भयंकर कोंडीत सापडलेले हे घोष शेतकरी त्यांच्या वाढत्या कर्जाच्या ओझ्यातून आणि रोजच्या खर्चातून कसे वाचणार? या गुंतागुंतीचा चक्रव्यूहातून मार्ग कसा निघणार? तुम्हाला काय वाटतं? या परिस्थितीचे भविष्यात काय पडसाद उमटतील यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.